तर मंडळी, ही कुरकुरीत मूग भजी करून बघाल तर खेकडा भजीलाही विसरून जाल. आता त्यासाठी 1 वाटीभर मूग डाळ 2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता त्या डाळीमध्ये पाणी ठेवून ती 4 ते 5 तास भिजवून घेणार आहोत. आता ही मूग डाळ मिक्सरच्या भांड्यात अगदी ओबडधोबड वाटून घ्यायची आहे. जास्त बारीकही नको आणि जास्त जाडही नको. आता डाळ वाटत असतानाच त्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या वाटून घ्यायच्या आहेत. आपले वाटण तयार आहे. आता या मिश्रणामध्ये अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा धने जिऱ्याची पूड, 1 चमचा मीठ, पाव चमचा ओवा, तसेच चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर सोडाही टाकून मिक्स करून घ्यायचे आहे. आता कढईत तेल तापले की त्यामध्ये भजे टाकून घ्यायचे आहे. गॅस बारीक करून दोन्ही साईडने भजे मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. चला तर मग आपले कुरकुरीत भजे खायला तयार आहे.